हॅलो बॉस, आज मी नाही येऊ शकत. आज माझी तब्येत ना खूप खराब आहे. हा बॉस, हा आराम करते. हा चला, आज मस्तपैकी आराम करूया. सुट्टी तर टाकलीच आहे. ही आजारी आहे. चक्क खोटं बोलून सुट्टी घेतली. आता बघतेच ही कशी आराम करते. बुड्डी, आज आरामासाठी सुट्टी घेतलीस वाटतं. बरं झालं. ऐक ना, तू आपली मला थोडीशी मदत कर. बाकी नंतर तू मस्तपैकी आराम कर, ठीक आहे? आता आईचं इतकंही नाही ऐकणार का तू? हे घे, हे थोडेसे वाल तेवढे सोलून दे. मग ना तू मस्तपैकी आराम कर, ठीक आहे? अरे वा, वाल सोलून झाली वाटतं. आता फक्त ना ह्याच्या फोडणीसाठी ना कांदा आणि टोमॅटो चिरून दे, बस. अगं ऐक ना, मी आत्ताच कपडे धुवून आले. तू फक्त वाळत घाल, ठीक आहे? नंतर मस्तपैकी आराम कर, चालेल ना? गुड्डी, मी जरा बाजारात जाऊन येते. तेवढं पाणी येईल ना, ते भरून घे. हा चल. अगं बाई, खूपच वाजले. जेवणाला तर उशीर होईल. गुड्डी, तेवढं पीठ तेवढं मावून दे ना मला. फक्त पीठ मावून दे. हा, पीठ मळून झालं वाटतं. तेवढे भाकऱ्या पण बनवून घे. कसं, जेवलीस की मग झोपलीस. हा, मग कोणी तुला डिस्टर्ब करायला येणार नाही. हवं तेवढं झोप. हा, भाकऱ्या झाल्या वाटतं. चांगलंय चांगलंय. आता पटकन जेवून घेऊया. फक्त ताटं वाढायला मदत कर. गुड्डी, जेवण तर झाली. ऐक ना, माझे हात फार दुखतायत ग. तेवढी भांडी तेवढी घासून देशील? आई, काय चाललंय सकाळपासून? मी आरामासाठी सुट्टी घेतली. मी नाही भांडी बिंडी घासणार. अगं फक्त भांडी घासायला सांगितलेत. जाऊ दे, या गरीब बिचाऱ्या आईचं कोण ऐकेल. मीच घासते भांडी. शेवटी काय, मुलांना वाढवायचं आणि ती पाखरं आपली उडवून जातात. आईला आपली कोणी मदत करत नाही. जाऊ दे, मी घासते भांडी. हे चुकीचं आहे. मी सुट्टी फक्त आरामासाठी घेतली होती. खोटं बोलून सुट्टी घेते काय? आता झाला का आराम?